सो फायनली आम्ही आता बाहेर आलो एअरपोर्टच्या. खूप स्वेटी झालं आहे, खूप गरमी आहे इथे आणि आम्हाला रिसीव करायला पण आलेले आहेत, आम्हाला ते पण भेटले. सो चला आता आपण निघूया हॉटेलसाठी. Gate. You have a program to Anara Gate. गणपती बाप्पा. How about night? give you a call. सो आमचं चेक इन झाला आहे. वेलकम टू ग्रँड हायट बाली. आणि आता इथे वेलकम ड्रिंक्स त्यांनी ठेवलेले आहेत. सो ते आम्ही घेतोय आणि पितोय. इज दिस ऑर्किड? सो वेलकम ड्रिंक्स आहे तिथे. चलो. सो फायनली आम्ही आहोत ग्रँड हायट बालीला. सो आमची बाली ट्रिप सुरू होते आजपासून. आणि आता तुम्हाला देतो हॉटेलचा रूम टूर. हॉटेल एक नंबर आहे, बाप आहे बाप. त्यांची हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस इतकी छान आहे, इतकी त्यांनी फ्रेंडली आम्हाला ट्रीट केलं. रूम अपग्रेड केली आणि मी बड्डेची रिक्वेस्ट टाकलेली बिकॉज बड्डे आहे या मंथला. त्याने त्याचं पण ऑनर केलं आहे. छोटंसं त्यांनी सजवली आहे रूम. तुम्हाला दाखवतो रूम टूर बघा. सो इथून एंटर केलं तर आधी इथे येतो बाथरूम एरिया. इथे आहे मस्त मोठा बाथटब. इथे बेसिन एंड ऑल आहे. एसेन्शियल्स वगैरे सगळे ठेवलेले आहे. हेअर ड्रायर एंड ऑल ॲम्युनिटीज आहेत इथे काही. इथे आहे वॉक इन शॉवर आहे. इथे आहे वेस्टर्न टॉयलेट. या साईडला आहे इथे लॉकर अँड रूम. त्याच्यानंतर इथे काय तुम्हाला सामान वगैरे ठेवायचं असेल तर ते ठेवू शकता. आणि आता इथून एंटर केल्यावरती हा आहे आमचा रूम. सिन्स आम्ही तिघ आहोत सो त्यांनी ट्विन बेड्स आणि 1 बेड एक्स्ट्रा दिलेला आहे. आणि त्यांनी इथे मस्त बड्डेचं हॅपी बड्डे हे केलं आहे. खूप खूप छान त्यांनी डेकोरेट केलं आहे. लीव्सनी त्यांनी हॅपी बड्डे लिहिलं आहे. आणि ते केक त्यांनी बनवलेला आहे. दॅट सो स्वीट ऑफ देम. आणि हा एक फर्स्ट टाइम मी असं बघतो की 3rd बेड जो एक्स्ट्रा आहे तो असा एक साईडला त्याच्यासाठी एक स्पेस आहे विच रिअली लुक्स ऑसम. आणि आम्हाला इथे बाल्कनी सुद्धा आहे. सो जर मी ओपन कर. ओके इट्स अ लॉक आहे आय गेस. सो या साईडला TV एंड ऑल आहे जो पण तो फिगर आउट करतो. इथे ओ दॅट्स नाईस. इथे ग्लास अँड चहाचं वगैरे इक्विपमेंट्स ते सगळे ठेवलेले आहेत. इथे आहे मिनी फ्रिज. इथे खालती कॉफी मग्स वगैरे ते ठेवलेले आहेत. डेस्क दिलेला आहे आपल्याला. एक इथे हायची कॅप आहे. त्याच्यानंतर फ्रूट्स वगैरे त्यांनी काही कॉम्प्लिमेंटरी दिले आहेत आपल्याला. आणि हा आहे बाल्कनी एरिया. वाव, समोरचा जो व्ह्यू आहे एक नंबर आहे व्ह्यू. बस मैं तो हिल गई. रिअली ऑसम व्ह्यू आहे. खूप मस्त भारी व्ह्यू. सो येस, खूप वन ऑफ द बेस्ट हायत रूम्स एव्हर बोलू शकतो अशी आहे. सो चला आम्ही आता फ्रेश होतो. त्याच्यानंतर पूलला जायचं आहे आम्हाला. सो पूलला जाऊ आणि मग बघूया आज काय करता येतं. आता तर इकडचे
ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे. सो काय करता येईल बघूया. सो चलो बाय बाय. सो चेंज केलं आहे आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे पूलमध्ये. आमच्या रूमच्या इथून पूल एरिया खूप लांब आहे. सो खूप वॉकिंग चालू आहे आणि फायनली आम्हाला पूल दिसतोय. सो चला, इथे भरपूर पूल्स आहेत ॲक्च्युली, 5-6 पूल्स आहेत. सो त्यातला एका पूलला आता आम्ही चाललो. सो चला पूल एरिया. सो फायनली मी पूलचे दिवत. हे पूल एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत स्लाइड्सने. मस्त आहे मोठा पूल. एवढा लांबून येतो तेरा तरी येतोय का? सो आमचा पचका झाला. आम्ही गेलो तयार वगैरे होऊन खालती, पण ऑलरेडी 9:30ला इकडचे रेस्टॉरंट्स जे आहेत ते बंद होतात. आणि ते बोलले की इन रूम डायनिंग तुम्ही मागवू शकता, बट काहीच त्यांचा मेनू कळत नाही की काय आहे काय नाही ते. सो म्हटलं की जाऊ दे. भूक तर लागलेली, बट काहीतरी बॅकअप होतं आमच्याकडे. ऑल थँक्स टू दीपा भट. तिने थेपले, त्याच्यानंतर मसाला पुरी, त्याचे पॅकेट्स आम्हाला करून दिलेले. सो उसे फिलहाल तो काम चल रहा है. उद्या बेटर आम्ही बाहेरूनच फिरून येताना पार्सल घेऊन येऊ. एक वेळ ते थंड खाल्लेलं चालेल, लेट काही न मिळण्यापेक्षा ते चालेल. आणि काहीतरी थोडं पॅकेट फूड्स वगैरे ते पण घेऊन येऊ, कप्पा नूडल्स वगैरे. बिकॉज इकडचे रेस्टॉरंट्स लवकर क्लोज होतात आणि आम्ही आयलंडवर आहोत, त्यामुळे दुसरीकडनं डिलिव्हरी इथे येणं पण पॉसिबल नाही आहे तेवढ्या लगेच. बिकॉज 17-18 किलोमीटर्स डिस्टन्स आहे. सो त्यामुळे मग आता जे आहे त्यांनी ऑप्शन काम चलाव. बघूया. तो आज तर काहीच नव्हतं. आज आम्ही जस्ट आराम केला, कारण आम्ही पोचलोच ऑलमोस्ट इकडे 4 वाजता, म्हणजे इंडोनेशियन टाईमच्या हिशोबाने 4ला पोचलो. सो त्यामुळे मग काही करता आलं नाही. स्विमिंग पूलमध्ये गेलो तेवढंच. उद्यापासून ॲक्च्युली आमचं टूर चालू होते. बालीचे एक स्पॉट्स जे फेमस प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करणं. सो उद्यापासून आपला बाली एक्सप्लोरेशन चालू होईल आणि तुम्हालाही नेतो या जर्नीमध्ये. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आत्तासाठी बाय बाय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या दिवसामध्ये. आता आम्ही चाललो आहोत वॉटर ॲक्टिव्हिटीज करायला आणि त्याच्यानंतर अजून पण काही काही गोष्टी फिरणार आहोत. भरपूर प्लेसेस आहेत आज पण. सो बघूया आता कसं स्केड्यूल आहे आजच्या दिवसाचं. सो स्टार्टिंग विथ पहिलं तर आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि त्याच्यानंतर आय गेस आज उलवतू टेम्पलला पण व्हिजिट करणार आहोत. सो बघूया कुठे कुठले स्पॉट्स आज कवर करतो ते. सो चला, तुम्ही पण आमच्यासोबत. ऋषी आहे येते आहे श्रुती, अँड वी आर ऑल रेडी टू एक्सप्लोर बाली. सो चलो. आमचा ड्रायव्हर आलेला आहे ऑलरेडी. आम्हाला 5-10 मिनटाचा उशीर झाला थोडा. सो ऋषी इथे लुक देतोय बिचारा. तो आधीपासून सकाळपासून लवकर उठलाय, रेडी झालाय आणि बीचला सुद्धा जाऊन आलाय. आणि श्रुती चुकीच्या डिरेक्शनला चाललेली आहे. सो चलो जाऊया आपण आता फटाफट गाडीत बसूया आणि जाऊया. आता आपण आलो आहोत आपल्या स्पॉटवरती. बाली इंदा असं या स्पॉटचं नाव आहे. इथे मागे समुद्र आहे. इथे आपल्याला वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे करायचं आहे. या प्लेसला बाली इंदा बोलतात. इथे एक मस्त टेम्पलसारखं पण आहे काहीतरी, आपण बघूया जाताना. आता बघू कसं काय काय इथे ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत त्या. चलो. इकडे तुम्ही वेगवेगळे रेट्स बघू शकतात वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी काय काय लागतात ते.
प्लॅन्ड होती ती झाली. जे प्लॅन्ड होतं तेच केलं आम्ही, एक्स्ट्रा नाही केलं कारण त्याचे चार्जेस अँड ऑल आम्हाला पटले नाहीत बेसिकली म्हणून. बट इट वॉज नाईस एक्सपिरियन्स. इथे बाली इंदा म्हणून प्लेस आहे, तिकडे आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज केली. सेफ्टी वाईज, क्लिनलीनेस वाईज इट इज अ गुड. इन्स्ट्रक्टर खूप छान होते, त्यांनी आम्हाला ॲडिशनल जेटस्की वगैरे स्वतःहून चालवायला वगैरे दिली. सो इट वॉज अ रिअली नाईस एक्सपिरियन्स. माझ्यासाठी फर्स्ट टाईम पॅरासेलिंगचा होता, बिकॉज मी लास्ट टाईम तारकर्लीला केलं नव्हतं, बट यावेळेला इकडे आय डिड. सो खूप छान एक्सपिरियन्स होता इकडचा. सो तुम्ही कधी आलात मस्ट विजिट. इकडचे रेट्स वगैरे मी तुम्हाला दाखवलेच आहेत की काय आहेत काय नाही. अकॉर्डिंगली यू कॅन प्लॅन अँड डू कम बाली. सो चलो आता आम्ही कपडे चेंज करतो आणि देन जातो दुसऱ्या ठिकाणी. सो आम्ही आता नाश्ता करायला आलो आहे मॅकडीला, कारण मॅकडीच एक सेफ ऑप्शन आहे, दुसरं अजून काही माहीत नाही, यूज टू नाही झाले होत. त्यामुळे मॅकडी आणि मग नंतर बघू दुपारी किंवा रात्री काय लोकल फूड ट्राय करायचं. सो चलो. सो आम्ही आता मॅकडीमध्ये आहोत. आम्हाला व्हेज खायचं होतं बिकॉज इथून टेम्पल वगैरे व्हिजिट करायचं होतं, म्हणून म्हटलं की व्हेज खाऊ. पण या मॅकडीमध्ये व्हेज काहीच नाही आहे. सो फक्त आम्ही फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड ड्रिंक्स काहीतरी ऑर्डर केलेत, फ्रॅपे वगैरे तसं हे. बाकी काय ऑर्डर करता नाही आलं बिकॉज काहीच नाही, सगळं चिकन अँड ऑल आहे. सो बघूया ऑर्डर आलेली आहे इथे. सो लेट्स हॅव फ्राईज अँड देन गो. आणि हा हे बालीमधलं एक मॉल, जसे आपले ते वेगवेगळे मॉल असतात तसाच इकडे सुद्धा हा एक मॉल आहे. सो आता इथे एक सर्कल के म्हणून सुपर मार्केट टाईप आहे. बघूया इथे काय भेटतंय का आम्हाला. रात्री असं जर चिप्स वगैरे टाईप काय भेटत असेल तर बघूया, ते घेऊया. चलो. सो इथे आयाम मीन्स चिकन अँड साफी मीन्स बीफ. सो सगळ्यांनी आठवणीने बघून घ्या जर इथे काय बाय करत असाल तर तसं. सो आम्ही हे कप्पा नूडल्स काही चिप्स घेतलेत, सो दॅट काही ऑप्शन नसेल तर ॲटलिस्ट खायला मिळेल. इट्स अ गुड प्लेस. तर बघूया की किती होतात टोटल. इट वॉज गोइंग अप टू ऑलमोस्ट 8 lakhs फॉर विथ डिलिव्हरी अँड एव्हरीथिंग. वे कॉस्टली. Very costly. You are right. Thank you. सो आता आपण आलो आहोत गरुडा विष्णू कॅनकेना कल्चरल पार्कला. त्याचा हे गाईड आहे इथे दिलेला की काय काय आहे, नंबर वाईज त्याची इन्फॉर्मेशन इथे खालती दिलेली आहे. सो चला आता जाऊया आपण. सो इथे ही बस आहे जी आपल्याला टूरवरती नेईल इकडच्या. सो ही बस इथे घेऊन जाईल आपल्याला. चलो आता. सो लॉकेट म्हणजे तिकीट काउंटर इकडचं. तिथे तिकीट आहेत. पुटू जो आमचा ड्रायव्हर आहे आणि गाईड, सो तो गेला आता तिकीट घ्यायला आमच्यासाठी. सो इथे तिकीटचे रेट्स जर बघितले तर इथे वरती दिसतात आपल्याला तिकीटचे रेट्स किती आहेत ते. विथ मील अँड ऑल पण आहे, बग्गी सर्विस पाहिजे तर तसे पण आहे. 1,50,000. सो दिस आर द रेट्स. स्वतः इथे वरती आपण चढतोय, तिथून आपण आलो आणि समोरच आहे हे, आणि इथून दिसतंय गरुडा विष्णू स्कल्पचर. सो चलो इथून आपल्याला जायचं आहे आता. जवळ गेला कॉल करतो. इथे त्यांनी स्पॉट्सची नावं लिहिलेली आहेत की काय काय आहेत ते. एंट्रन्स गेट आहे इथून. तीर्था मेरता जेंदला बाली रेस्टॉरंट आहे आणि शॉप पण आहे. सो चलो. इथे शॉप्स पण आहेत जर काय बाय करायचं असेल कपडे वगैरे हॅट्स त्यासाठी.
लक्ष्मण, सीता, इकडे त्यांना शिंता असं लिहिलेलं आहे. हे रामाची मूर्ती. रावण, कुंभकर्ण, आणि इथे आहे विभीषण. आपल्या हिंदू संस्कृतीचा इथे खूप छापा आहे बालीमध्ये, कारण इथे 80 ते 90% हिंदू लोक आहेत. इथे आहे अनंत शेष, ज्याला शेषनाग बोलतो तो. इथून आपल्याला जायचं आता वरती. इथे आहे दलाम केपरकायान, म्हणजेच आपली लक्ष्मी मातेचं मूर्ती. त्याला इथे इंडोनेशियामध्ये दलाम केपरकायान बोललं जातं. आणि इथे आपण रुपया टाकू शकतो ह्याच्यात, अशी मान्यता आहे इकडच्या लोकांची, की तुमची जी पण काही इच्छा विश असेल ती बोलून तुम्ही इथे कॉईन जो आहे पाण्यात टाकू शकता आणि ती पूर्ण होते. टाकायची आपण. सो तिथे आम्ही तिघांनी विश केली आणि ऋषी आता ह्याच्यात कॉईन टाकतोय. लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्याच डाव्या बाजूला इथे विष्णूची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला भेटतात. मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसिंह रूप. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला इकडे दिसते भव्य अशी भगवान विष्णूंची मूर्ती. भगवान विष्णू सुपिरियर गॉड इथे मान्यता आहे बालीमध्ये, आणि त्यांची ही इतकी भव्य दिव्य अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. डोळे बंद केलेली विष्णूंची मूर्ती जर आपण इथून बघितली, असं आपल्याला वाटतं की त्यात सजीव प्राणच आहेत. बघा, अशा या भव्य मूर्तीकडे पाहतच राहावंसं वाटतं, परंतु वेळेचं बंधन आहेच. चला तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. आणि हो, कीचक डान्स पाहायला विसरू नका. इश्क च अजना